सो हेल्पिंग वर्ब्स काय आहे ते आज आपण त्यांचा वापर कसा करू शकतो, स्पेशल युजेस कसा असतो ते आज आपण बघणार आहोत. बोलताना वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण जी बनवतो ना, तर ती या हेल्पिंग वर्ब्सचा वापर करूनच बनवतो. तुम्ही जर आजचं सेशन व्यवस्थित पूर्ण काळजीपूर्वक ऐकलं, बघितलं, समजून घेतलं, तर आय assure you that after 1 hour you will gain a lot of confidence. एक मोठा कॉन्फिडन्स तुम्हाला निर्माण होणार आहे आणि खूप चांगली वाक्य तुम्ही बनवू शकणार आहात अचूक पद्धतीने. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आय विल नॉट गिव यू सम एक्स्ट्रा. आय विल रिवाइज ऑल द थिंग्स which are already taught by Mr. Manikar sir, but still I assure you that you will really like it. Yes, so let's get started. Helping verbs की जो हेल्प करतो, कोणाला हेल्प करतो? हेल्पिंग वर्ब कोणाला हेल्प करतो? मेन वर्ब. करेक्ट, मेन वर्बला तो हेल्प करतो. काय हेल्प करतो? What kind of help does helping verb help? तो आग्रह करणे, जबरदस्ती करणे याचे गोष्टी दाखवतात. बर, अगदी आपण थोडक्यात सांगू शकतो की तो कोणता टेन्स आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण हेल्पिंग वर्ब मदत करतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी मी असं म्हटलं आय डॉट टीचर. आता या ठिकाणी बघा, आपण बघू शकतो मी या ठिकाणी एम, वॉज, शॅल बी असे वेगळे वेगळे हेल्पिंग वर्ब मी वापरू शकतो. आणि हे हेल्पिंग वर्ब वापरल्यानंतर माझे वाक्य जे आहे ना, ते वाक्याचे पूर्ण काळ बदलेल. फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी मी एम वापरला, एम, ओके, आय एम टीचर, तर याचा अर्थ काय होईल? मी शिक्षक आहे. ओके, तर या ठिकाणी बघा एम हा काय करतोय? आहे यासाठी तो वापरलेला आहे. ओके, आणि जर समजा मी या ठिकाणी वॉज वापरला, वॉज, आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. येस, पास्ट टेन्स. आणि या ठिकाणी जर मी शॅल बी वापरला, आय शॅल बी अ टीचर, म्हणजे मी शिक्षक असणार. येस, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचे की हा हेल्पिंग वर्ब जो आहे ना, तो हेल्पिंग वर्ब तो आहेच, पण तो मेन वर्ब म्हणून पण काम करतोय. हा, लक्षात घ्या. मग हेल्पिंग वर्ब हा मेन वर्ब म्हणून पण काम करतो. पण कोणते? फक्त प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स. प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आपण काल बघितले, कोणते कोणते होते? टू बी चे कोण होते बरं? एम इज, वॉज, वेअर. येस, करेक्ट. एम इज, वॉज, वेअर, हॅव. येस, आणि टू हॅव. टू डू. टू हॅव चे काय बरं? हॅव, हॅज, आणि टू डू. टू डू चे कोणते बरं? डज, डीड. आता हे जे आहेत ना 11, हे प्रायमरी आहेत. आणि हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स यांच्या दोन्ही प्रकारे वापर होतो. फर्स्ट हेल्पिंग वर्ब म्हणून पण वापर होतो आणि मेन वर्ब म्हणून सुद्धा वापर होतो. टू बी, टू हॅव, टू डू यांचा वापर म्हणजे एम इज, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड यांचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून पण होतो आणि मेन वर्ब म्हणून पण होतो. तो कसा ते तुम्हाला दाखवतो. या वाक्यामध्ये आय एम अ टीचर, आय वॉज अ टीचर, आय शॅल बी अ टीचर या वाक्यामध्ये तो मेन वर्ब म्हणून काम करतोय. ओके, पण मी हे वाक्य जर असं लिहिलं बघा, आय डॉट टीचिंग. आता लक्षात घ्या, आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. या वाक्यामध्ये जर मी समजा एम वापरला तर हा मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे? कोण सांगेल बरं? मेन वर्ब.
मेन वर्ब होते. मेन वर्बचं. नाही सर, टीचिंग. आणि या वाक्यामध्ये बघा, इकडे या वाक्यामध्ये आय एम अ टीचर, या वाक्यामध्ये हा एम, हा एम मेन वर्ब आणि हा एम, या दोघांमध्ये एम वापरला. पण दोघांमध्ये काय फरक आहे कोण सांगेल? चला आता, इथे पण एम वापरला, इथे पण एम वापरला, पण दोघांमध्ये काय फरक? आय एम टीचिंग मध्ये हा मेन वर्ब आहे आणि आय एम टीचर मध्ये हेल्पिंग वर्ब. ओके, बर. कोण बोललंय? टीचिंग मध्ये कोणी सांगितलं बरं? कंटिन्युअस टेन्स आहे. येस येस येस, करेक्ट करेक्ट, यू आर राईट, यू आर गोइंग राईट. मध्ये कंटिन्युअस सिंपल कंटिन्युअस. ओके, तुम्ही छान प्रयत्न करतायत. आता या ठिकाणी बघा, बरोबर आहे का सर? हो, सांगतो. हे बघा, या ठिकाणी आता हा एम जो आहे ना, आवाज ब्रेक होतो तर मला थोडं लक्षात नाही आलं आपण काय बोललात ते, पण इट्स ओके. या वाक्यामध्ये एम हा जो आहे ना, एम नंतर डायरेक्ट या ठिकाणी नाऊन आलेला आहे बघा. टीचर हा नाऊन आहे, म्हणजे स्थिती दाखवणारा आहे. म्हणजे आय एम अ टीचर हे वाक्यामध्ये हा एम हा दाखवतो मेन वर्ब. आणि इथे बघा तुम्ही, टीचिंग हे मेन वर्ब आहे आणि टीचिंग करण्याची क्रिया वर्तमानात होत आहे, म्हणून त्याच्यासाठी एम वापरला. आय एम टीचिंग म्हणजे मी शिकवत आहे. इथे जर वॉज वापरला, आय वॉज टीचिंग, मी शिकवत होतो, म्हणजे हा मेन वर्ब टीचिंग आहे आणि या टीचिंगला काळ दाखवण्यासाठी हेल्पिंग वर्ब आहे. थोडक्यात या ए वाक्यामध्ये हा हेल्पिंग वर्ब आहे आणि या बी वाक्यामध्ये तो मेन वर्ब आहे. ओके, हा थोडा ग्रामरचा भाग आहे, सिंपल आहे अगदी, खूप टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा मी सांगतो बघा, आपण काल बघितलं की हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता? ऑक्झिलरी आणि मॉडेल. करेक्ट करेक्ट, ओके, करेक्ट. आपण बघू शकतो या ठिकाणी तर एक्झिलरीचे 3 पार्ट पडतात: प्रायमरी एक्झिलरी, मॉडेल एक्झिलरी, प्रायमरी एक्झिलरी. ओके ओके, गुड. हेल्पिंग वर्ब जे आहेत ना, ते दोन प्रकारचे आहेत. प्रायमरी हेल्पिंग, प्रायमरी आणि दुसरा आहे खंड नाही वाटत आहे. ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी. येस. ऑक्झिलरी वर्ब्स. आता प्रायमरी मध्ये आपण बघितलं टू बी, त्यानंतर टू हॅव, टू हॅव आणि अँड टू डू. येस, टू डू. टू डू हे जे आहेत ना, एम-इज-आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, हे मेन वर्ब पण असतात आणि हेल्पिंग वर्ब पण असतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हे जे असतात ना, कॅन, कुड, मे, माइट, शाल, शूड, वूड, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू, हे जे आहेत ना, हे प्युअर काय असतात? हेल्पिंग वर्ब असतात. म्हणजे प्युअर ते काय असतात? ऑक्झिलरी वर्ब असतात. त्यांचा वापर हा फक्त हेल्पिंग वर्ब म्हणूनच होतो. फक्त प्रायमरीचा उपयोग मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब अशा दुहेरी होतो. येस, तर आपण ह्या हेल्पिंग वर्बचा उपयोग कसा केला जातो ते आपण बघूया. साधं वाक्य कोणतंही असेल ना, साध्या वाक्यामध्ये सुरुवातीला कोण असतं माहिती आहे तुम्हाला? सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणजे कोण? आय, वी, यू, दे, ही, इट आणि नाउन. ओके, माझा आवाज क्लिअर येतो आपल्यापर्यंत?
Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Okay. Yes, sir. Yes, sir. हेल्पिंग वर्ब वापरताना आपण स्पेशली आता मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत त्यांचा वापर बघतोय. आणि ते करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की प्रत्येक वेळी आपल्याला V1च वापरायचे आहे. V1 V1 अँड V1. येस, ओनली V1 वापरायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण या ठिकाणी घेऊ शकतो स्पीक. स्पीक हा V1 आहे, लक्षात घ्या. ओके. ईट हा V1 आहे. गो हा V1 आहे. कम हा V1 आहे. V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. ओके. स्पीक V1, स्पोक V2, स्पोकन V3, स्पीकिंग V4. ईट V1, एट V2, ईटन V3, ईटिंग V4. गो V1, वेंट V2, गॉन V3 आणि गोइंग V4. तसं कम V1, केम V2, कम V3 आणि कमिंग V4. आपल्याला V1च वापरायचा असतो. आता मी या ठिकाणी समजा कॅन वापरला, कॅन, तर कॅनचा अर्थ आपण काय बघितला होता काल? करू शकतो. येस, व्हेरी गुड. शकतो, शकते, शकतात असं आपण असं आपण त्याचा अर्थ बघितला होता. शकतो, शकते, शकतात. आणि कुड म्हणजे शकला, शकली, शकले. ओके. आपण एक अगदी डिटेल बघूया. आता कॅनचा अर्थ होतो शकतो, शकते, शकतात. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात लागल्यास. आता या ठिकाणी स्पीक घेतला तर काय होईल? कॅन स्पीक याचा अर्थ बोलू शकतो, बोलू शकते, बोलू शकतात. कॅन ईट म्हणजे खाऊ शकतो, खाऊ शकते, खाऊ शकतात. कॅन गो म्हणजे जाऊ शकतो, जाऊ शकतात, जाऊ शकते. ओके. कॅन हेल्प म्हणजे मदत करू शकतो, मदत करू शकते, मदत करू शकतात. येते तुमच्या लक्षात? Yes, sir. आता मी पुढे फक्त हा या ठिकाणी जे आहेत सब्जेक्ट तो वापरला तर वाक्य तयार होतं. मी बोलू शकतो, आय कॅन स्पीक. आम्ही बोलू शकतो, वी कॅन स्पीक. तू बोलू शकतो, यू कॅन स्पीक. तुम्ही बोलू शकतात, यू कॅन स्पीक. ते बोलू शकतात, दे कॅन स्पीक. तो बोलू शकतो, ही कॅन स्पीक. ती बोलू शकते, शी कॅन स्पीक. ते बोलू शकतं, इट कॅन स्पीक. राम बोलू शकतो, राम कॅन स्पीक. ओके. आणि कॅनच्या जागेवर जर समजा मी कुड वापरला तर कुडचा अर्थ काय होतो? शकला, शकली, शकले. येस, शकला, शकली, शकले. म्हणजे कुड स्पीक म्हणजे बोलू शकला, बोलू शकली, बोलू शकले. कुड ईट खाऊ शकला, खाऊ शकली, खाऊ शकले. कुड गो जाऊ शकला, जाऊ शकली, जाऊ शकले. कुड विन जिंकू शकला, जिंकू शकली, जिंकू शकले. कुड वॉच पाहू शकला, पाहू शकली, पाहू शकले. तुमच्या लक्षात येत असेल, मी इंग्लिश बोलू शकतो, आय कॅन स्पीक. मी इंग्लिश बोलू शकलो,
आय कुड स्पीक. ओके. आई सुंदर डिश बनवू शकते. मदर कॅन कुक और मदर कॅन मेक स्वीट डिश और ब्युटिफुल डिश और टेस्टी डिश और डिलिशियस डिश. किंवा आई सुंदर डिश बनवू शकली. मदर कुड मेक ब्युटिफुल डिश और डिलिशियस डिश और टेस्टी डिश. तुमच्या लक्षात येत असेल कॅन आणि कुड मध्ये काय फरक आहे. येते लक्षात? हो सर. येस. हो. आता मी या ठिकाणी फक्त आहे ना फक्त एक शब्द ऍड करतो बघा. एक शब्द ऍड करतो. मी बोलू शकत नाही. आय कॅन नॉट स्पीक. मी बोलू शकलो नाही. आय कुड नॉट स्पीक. ओके. निगेटिव्ह सेंटेन्स आपण तयार करतोय बघा. ते बोलू शकले नाहीत. दे कुडंट किंवा दे कुड नॉट स्पीक. ते बोलू शकत नाहीत. दे कॅन नॉट स्पीक. ओके. फक्त मी नॉट ऍड केलेलं आहे बघा. जसं आपण नाही ऍड करतो तसं आपण इथे काय ऍड केला? नॉट ऍड केला. मराठीमध्ये नाही, इंग्लिशमध्ये नॉट. इज दॅट क्लिअर हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स? येस सर. येस. ग्रामरसाठी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ग्रामरमध्ये निगेटिव्ह वाक्य तयार करायचे असेल, इफ यू वॉन्ट टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स वी हॅव टू सिम्पली ॲड नॉट. आपल्याला फक्त नॉट ॲड करायचा असतो. परंतु हा नॉट कुठे पण ॲड करायचा नसतो. नॉट हा कधी पण, केव्हाही, कुठेही, कसाही कसा येतो माहिती आहे? हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरतात. अगदी सिंपल फॉर्म्युला. अगदी सिंपल फॉर्म्युला. नॉट वाक्यामध्ये कुठे पण वापरत नाहीत. तर कुठेही, केव्हाही, कसाही वापरायचा असेल तर तो हेल्पिंग वर्ब नंतरच वापरतात. आय एम अ टीचर, आय एम नॉट अ टीचर. ही इज बॉय, ही इज नॉट अ बॉय. ही इज नॉट, इज. ओके. तर हेल्पिंग वर्ब नंतरच नॉट वापरतात. निगेटिव्ह वाक्य तयार. ओके. आता हे याचे आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणू शकतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणू शकतो. कॅन नॉट, कांट, कुड नॉट, कुडंट. सिम्पली बोलताना आपण कॅन नॉट स्पीक म्हणजे बोलू शकत नाही, याला कांट स्पीक असं पण म्हणू शकतो. कॅन नॉट आणि कांट एकच आहे. कुड नॉट आणि कुडंट एकच आहे. जसं प्रशांत आणि परशा एकच आहे, जगदीश आणि जग्गू एकच आहे, अगदी त्याच पद्धतीने कॅन नॉट आणि कांट एकच आहे. कुड नॉट आणि कुडंट एकच आहे. येते आपल्या लक्षात? हो सर. येस. सर. मी समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. मी समजू शकत नाही. आय कॅन नॉट अंडरस्टँड. तू समजू शकत नाही. यू कॅन नॉट अंडरस्टँड. यू कांट अंडरस्टँड. अरे तू समजू शकत नाही. यू कांट अंडरस्टँड. अरे मी समजू शकलो. आय कुड अंडरस्टँड. अरे मी समजू शकलो नाही. आय कुड नॉट अंडरस्टँड और आय कुडंट अंडरस्टँड. ओके. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. येस सर. येस. येस. आता बघा, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. जसा हा हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरल्यानंतर तो निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतो ना, तसा हा हेल्पिंग वर्ब अगदी सिंपल फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो. अगदी सिंपल फॉर्म्युला. प्रत्येक ठिकाणी तो एकच फॉर्म्युला चालतो. प्रत्येक ठिकाणी एकच फॉर्म्युला. बघा हा, हेल्पिंग वर्ब किती महत्वाचा आहे बघा. जर तो निगेटिव्ह वाक्य तयार करायचे असेल तर हा HV म्हणजे हेल्पिंग वर्ब बरं का. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावला की नकारार्थी वाक्य तयार होते. हा हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला वापरला. वाक्याच्या सुरुवातीला तर माहिती काय तयार होतं? येस ऑर नो क्वेश्चन तयार होतो.
आहे की नाही सिम्पल. आणि Interrogative. WH चा कोणताही एखादा शब्द वापरला म्हणजे व्हॉट, वेन, वेअर प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरला असं जर असेल, शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर तो WH क्वेश्चन असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला गंमत. When can I help? आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो. पा आपण काय केलंय, सब्जेक्ट नंतर कॅन घेतला. ओके, आता आय कॅन नॉट स्पीक, मी बोलू शकत नाही, मी बोलू शकत नाही. ओके, फक्त एकच मिनिट मला एक अर्जंट कॉल घ्यायचा आहे, फक्त एक्सक्यूज मी. आता माहिती आहे का, टेक्निक महत्त्वाची असते आणि टेक्निक आपण लक्षात घेतली ना तर ती आपलं काम इझी होतं.